जावलीत बिबट्यांचा वाढता वावर, उठतोय पशुधनाच्या जीवावर, वनविभागाच्या असमाधानकारक उत्तरांवर पशुपालकांत नाराजी। जावली तालुक्यात सध्या बिबट्याचा तसेच इतर जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून हिंस्र प्राण्यांचे शेतकऱ्यांच्या पशुधनावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। तालुक्यातील बहुतांश ठिकाणी या घटना सध्या वाढत चालल्या असून यामुळे शेतकरी वर्ग पुरता हतबल झालेला पाहायला मिळत आहे। वन विभागाकडून सुद्धा शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने शेतकरी वर्ग वन विभागाच्या कारभारावर सुद्धा नाराज आहे। जावली तालुका हा दुर्गम परिसरात व्यापलेला असून तालुक्याला निसर्गाचे खूप मोठे वरदान लाभले आहे। मात्र सध्या याच निसर्ग संपन्न जावली तालुक्यात वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वावर दिवसेंदिवस वाढायला लागला असून यांच्या उपद्रवाने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे। सध्या जावली तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून या बिबट्यांचे पशुधनावर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढू लागले आहेत। गुरुवार दिनांक 16 रोजीच्या रात्री बिबट्याने चोरांबे येथील तुळजा गोशाळेत हल्ला करत येथील एका गैर जातीच्या गायीचा फडशा पाडला। तसेच यापूर्वी सुद्धा कुसुंबी, मुरा, माते, आलेवाडी आदी गावांत बिबट्यांच्या हल्ल्यात गायी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत। तसेच शेळ्या, कुत्री, लहान वासरे यांच्यावर सुद्धा बिबट्याचे होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढू लागल्याने तालुक्यातील शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे। जनावरांना चरण्यासाठी डोंगरात किंवा शेतात सोडल्यावर बिबट्यांचे हल्ले होत आहेत, त्यामुळे शेतात जाताना सुद्धा शेतकरी भयभीत होऊ लागले आहेत। तालुक्यातील अनेक गावांत वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी शेती करणे अक्षरशः बंद केले आहे। त्यातच अशा घटना वाढल्याने शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते, मात्र वनविभागाकडून शेतकऱ्यांना त्याची योग्य ती नुकसान भरपाई मिळत नाही। तसेच आपल्या तक्रारी मांडायला गेल्यावर सुद्धा वन विभागाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी वर्ग वन विभागावर प्रचंड नाराज आहे। ग्रामस्थ तुषार सपकाळ, तुळजा गोशाळा, चोरांबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, गुरुवारी रात्री गैर जातीच्या गायीवर बिबट्याने हल्ला करून गायीला ठार केले। त्यावेळी याची माहिती वनविभागाला दिली असता घटनास्थळीच मृत गायी बांधून ठेवा, टाकू नका, तशीच तिथे राहू द्या, आम्ही सकाळी येऊन पंचनामा करतो असे उत्तर वन विभागाकडून मिळाले। हे उत्तर अत्यंत असमाधानकारक आहे। एका गायीची नुकसान भरपाई देऊन पुन्हा इतर गायींवर हल्ला होण्याची भीती आहे, त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी येथील स्थानिकांकडून होत आहे। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन वेंदे, चोरांबे, तालुका जावली। रात्री आमच्या गोशाळेतील एका 2 वर्षाच्या गायीवर बिबट्याचा हल्ला झाला, त्यामध्ये ती ठार झाली। अगदी गोट्याच्या जवळ रानात सोडलेल्या गायी चरून आल्यानंतर गोट्याच्या जवळ आल्यावरच एक 100-200 मीटरच्या अंतरावर बिबट्याने गायींवरती हल्ला केला। त्यामध्ये एक 2 वर्षाची गायी त्याला सापडली, त्याच्यात ती ठार झाली। आणि ती जेव्हा सापडली आम्हाला, आम्ही सगळेजण बघायला गेलो डोंगरामध्ये, त्यावेळेला समोर बिबट्या पण होता आणि गायीसुद्धा तिथंच होती। तर तो बिबट्या तिथून हालतसुद्धा नव्हता, म्हणजे आम्ही जवळजवळ 1 तास त्याला धुडकावून लावण्याचा प्रयत्न करत होतो, तरीसुद्धा तो इकडे तिकडे आमच्या आजूबाजूलाच फिरत होता। आणि आता त्यानंतर आम्ही वनविभागाला फोन केला, तर ते वनविभागवाल्यांनी सांगितलं की आम्ही उद्या सकाळी येऊन तिचा पंचनामा करू आणि ती गाय तशीच तिथं राहू द्या। पण ती तशीच कशी राहील असं त्यांना सांगितलं की बिबट्या परत घेऊन जाऊ शकतो तिला। तर ते बोलले की तुम्ही ती कुठंतरी अशी झाडाला वगैरे बांधून ठेवा, म्हणजे ती तिथून लांबतून येऊ शकणार नाही, आम्ही उद्या पंचनामा करू। आणि पुढं पंचनामा केल्यानंतर पुढं काय होणार हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाईल, जी काही हे झालेली। पण नुकसान भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहे का? जर आज एका गायीला तुम्ही नुकसान भरपाई दिली, उद्या आम्ही परत गायी चरायला सोडल्या किंवा आता एवढ्या गोशाळेच्या आपल्या जवळ येऊन जर बिबट्या त्याच्यावर हमला करत असेल तर उद्या गोशाळेत येणार नाही कशावरून? आणि जर गायी प्रत्येक वेळेला तुम्ही नुसती नुकसान भरपाई देणार असेल तर शेतकऱ्यानं गायी सांभाळायच्या का, पशुपालन करायचं का नाही, हा पण एक मोठा प्रश्नच आहे ना। आणि एका गायीची नुकसान भरपाई देऊन हा प्रश्न सुटणारा नाही, तर त्याच्यावरती पण वन विभागवाल्यांनी काहीतरी ठोस पर्याय शोधला पाहिजे। आणि हे जे शेतकऱ्यांवर संकट येते त्या संकटावरती काहीतरी एक ठाम निर्णय झाला पाहिजे आणि त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे, अशी आमची एक वन विभागाला मागणी आहे।